निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. बरेच अनुभव आहेत, अनुभव शेअर करायचे हो, होते. करा ना ताई. कुठून बोलताय? मी पुण्याहून बोलते. नाव नाव नाही सांगा. सांगत. बरं बरं बरं. पुढच्या अनुभवात नक्की सांगेल. बरं बरं. चालेल चालेल. पुण्यात असते, टीचर आहे. स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे. अरे वा. आणि खूप छान छान अनुभव आले. अरे वा. चला आता कधीच चाललं होतं. काय आला अनुभव? ते जवळजवळ 4 वर्षापासून सेवेत आहे. ओ, आणि झालं असं की थोडंसं नातेवाईकांकडून थोडा मनस्ताप. हे तर सगळ्यांचं आहे, हां. सगळ्यांचं आहे, खरं आहे. म्हणजे पण त्याचे मी आभार मानते, कारण की त्याच्यामुळे मी सेवेत आले जास्ती. हो ना. म्हणजे आधी थोडंफार मला स्वामींविषयी माहिती होतं. साईबाबांचं मी थोडंफार करत होते. हो का. आणि मग स्वामी सेवेत आले. अच्छा. आणि जेव्हा मी पहिल्यांदा फोटो आणला माझ्याकडे, आणि म्हणजे असंच घरगुती थोडेसे वाद झाले होते. अच्छा तर अच्छा. मग म्हणजे म्हणणारा जसं भांडण, हजबंड वाईफ असं नाही, पण मग असं की आपण एक कुठेतरी अध्यात्माचा आधार घेण्याचा प्रयत्न अगदी करतो. अगदी. हो हो. मग मी फोटो आणला आणि मी असं ठरवलं की आपण सारामृत वाचायचं, थोडंसं काहीतरी करूया असं. तर त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा मी देवघरात फोटो ठेवला ताई, आणि पूजा केली, आणि मी थोडी बाहेर गेले परत काहीतरी आणण्यासाठी. बरं बरं. तर येताना कॉलनीमध्ये समोरासमोर 2 बंगले आणि त्या आडवा रस्त्याला माझ्या गाडीच्या पुढे 5.5-6 फुटाचा साप, पिवळा धमक अगदी इतका असा की जेव्हा मी मग मला ते दर्शनच दिलं स्वामींनी. हो, खरंय. आणि हे मला कधी कळलं, जेव्हा ते अध्यायामध्ये आहे ना 16 तुला जेवढे पाहिजे तेवढेच घे तू, साप सोनेरी साप आहे. तर इतकं छान, म्हणजे तो पहिला आणि रोमांचकारी अनुभव होता. मग तिथून थोडं थोडं सेवा करत राहिली. मग मी युट्यूब्स वगैरे बघितले, तुमचं चॅनल बघितलं. आणि मग असं लक्षात आलं की ताई पण शिक्षिका आहेत. आणि तुम्ही पण आहेत का? हो, मी पण आहे. अरे वा. म्हणजे ह्या सेवेचा आणखी एक अनुभवात सांगतेच मी पुढे काय झालं असं. तर माझं लॉकडाऊनच्या आधीपासून मग जरा जास्त सेवेत आली ना. लॉकडाऊन मध्ये तर वेळच होता आपल्याला. मग करत राहिले. तर मग मी एकदा दादांच्या हे चॅनल मिळाल्यानंतर तुमच्याकडून कळालं. मग तुम्ही एका ग्रुपमध्ये मला ऍड केलं. यशवंत दादा त्या ग्रुपचे ऍडमिन आहेत. आणि मग मी दादांच्या मठात गेली पहिल्यांदा. मग जेव्हा पहिल्यांदा मठात गेले, दादांशी बोलणं, प्रश्नोत्तर थोडेसं, म्हणजे त्या दिवशी प्रश्नोत्तरच होते आम्हाला माहित पण. हो, संगमनेरला. तर मला माहितीच नव्हतं की प्रश्नोत्तर आहेत असं. अच्छा. बघा किती योगायोग छान ना. हो. आदल्या दिवशी गेलो, मग कळालं की दादा सहज भेटतात असं ऐकलं होतं ना. म्हटलं चला आपण जाऊन बघूया. तर आदल्या दिवशी तर नव्हते, पण असं कळालं की दुसऱ्या दिवशी आहे. मग म्हटलं यांना, मग मिस्टरांना म्हटलं आपण जाऊयात. ठीक आहे, जाऊया चला. मग गेलो आम्ही. दादांनी प्रश्नोत्तर घेतले. मी माझ्या बहिणीचा पण एक थोडा प्रॉब्लेम होता छोटा, म्हटलं ते पण डिस्कस करू आणि आपलं पण सांगूया. बरोबर. मग दादांनी थोड्या सेवा वगैरे दिल्या. दादा मला म्हणाले, ताई इथून जाताना श्रीयंत्र आणि स्वामींची एक मूर्ती घेऊन जा, सगळे प्रश्न सॉल्व्ह व्हायला लागतील, चिंताच करू नको, मला नंतर परत फोन कर. अरे ठीक आहे दादा, मी नक्की करेन. आणि मग उठायच्या वेळेस दादा काय म्हटले, समोर एक कोणी दादा उभे होते. त्यांना दादांनी सांगितलं, ह्या ताईला आणि ह्यांना संध्याकाळच्या आरतीला उभं करायचंय. मला म्हटले तुम्ही संध्याकाळपर्यंत इथेच थांबा. अरे वा, किती नशिबान. हो ना. माझा नंबर झाला सकाळी 11:30-12ला. 6:30च्या आरतीपर्यंत थांबलो ताई आम्ही. बाप रे, किती श्रद्धा बघा तुमची. आणि दादांना धन्यवाद दिले. मी म्हटलं, दादा माझे मिस्टर फार नाही करत, ते मला उलट हसतात की तू सायन्सची स्टुडंट आहे आणि हे एवढं कसं. मी त्यांना एकच वाक्य वापरते की विज्ञान आणि अध्यात्म
हा. याची जोड आहे ना म्हणून आपलं सगळं छान चाललंय म्हणतात. अगदी किती छान सांगितलं ताई तुम्ही हे वाक्य. मग त्यांनी बघा ताई, जे व्यक्ती कधी जास्त देवपूजा करत नाही ते म्हणतात माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे, मी मदत करतो, मी वेगळ्या पद्धतीने करतो, हा, तुझी प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. पद्धत. हा हा, तुझी वेगळी माझी वेगळी, तर ठीक आहे, मी काय म्हटले नाही. पण स्वामींनी माझा अट्टहास पूर्ण केला ताई. सोहळ्यात या माणसाकडून त्यांनी आरती करून घेतली. याच्या इतकं भाग्य काय. काय काय खरंय. आणि प्रश्न म्हणजे बघा ना, कसं तिथून म्हटलं त्या आरतीतच माझं सगळं अर्ध्यापेक्षा जास्त संपलेलं होतं ताई. हो बघा. म्हणजे तिथून परत आलो घरी आणि मग आपल्या करायचं मग गुरुचरित्र, मग कशी तरी हिंमत केली गुरुचरित्र करण्याची. तर तो पण अनुभव इतका छान. मग हे अनुभव ऐकायचे ना, मग म्हणायचे स्वामी अहो लोकांकडे कसं प्रसाद खाल्ला जातो, कुणी कुणी येतं, आता माझं तर पहिलंच पारायण आहे, कसं होणार ना. आणि मी नेमकी ज्या बिल्डिंग मध्ये राहते तिथे खाली एक फ्लॅट रिकामा होता आणि तो सेल झाला आणि रिसेल केला, कोणी घेतला. तर त्यांचं थोडं बांधकाम चालू होतं आतमध्ये, थोडेसे चेंजेस वगैरे. तर ते दादा 1-2 वेळा येऊन गेले, पण मी त्यांना भेटली नाही. फक्त की आमच्या आवाजाचा त्रास होतो का वगैरे असं ते चांगले लोक आहेत ते. सांगून गेले होते. आणि नेमकं माझं ज्या दिवशी पारायणाचं उद्यापन, माझं पुरणाचं नैवेद्य, सगळं छान जेवायला बसलो, भारतीय बैठक, आणि बेल वाजली. मग ते आले, त्यांनी थोडंसं फटीतून बघितलं, ते निघून गेले. ते खालचे राहणारे दादा. परत ते थोड्या वेळात वरती आले. मग मला अशी रुखरुख की अरे आपण म्हणजे स्वामींचे आले असतील की नाही, की आपण काहीच कसं नाही म्हंटलो त्यांना. मग ते वरती परत दुसऱ्यांदा भेटायला आले. मग त्यांना म्हटलं चला यांना गरम गरम भजी करून देऊया आपण. स्वामींना कांदा भजी आवडते, आपण ह्यांना परत एक विचार केला की यांना विचारू का की दादा तुम्ही जेवाल का हो माझ्याकडे, असं असं आहे. आणि त्यांना ते दिसलं पण, किचन आणि हॉल अटॅच असल्यामुळे ना त्यांना ते दिसलं. मग ते मला विचार, मग ते माझ्या मिस्टरांना म्हटले की किती भाग्यवान येतो तुम्ही, तुमच्या म्हणजे मिसेसने, ह्या ताईंनी हे केलं माझ्याकडे, तर मी केलं म्हणाले, आणि त्याच्यामुळे मला हे घर मिळालं. अरे वा, म्हणजे बघा ते पण स्वामी सेवेकरी. आणि इतकं छान वाटलं ताई, त्यांनी जेवलं पोटभर व्यवस्थित. काय म्हणता. हो, आणि ते अजिबात नाही, मला असं फील झालं की अरे आपण यांना कसं सांगावं ना. पण तरी त्यांनी ऐकलं. अरे वा. मग ते जेवले छान, आणि जाताना त्यांनी नमस्कार केला तिथे पूजेच्या ठिकाणी, आणि 151 रुपये दक्षिणा ठेवली. अरे बापरे. मग मला असं की नाही ना, मला नाही घ्यायचे पैसे, कारण माझं असं काही हे नाहीये त्याच्यामध्ये. मग मी नंतर आम्ही 2-3 दिवसात आम्ही अक्कलकोटला गेलो. पुण्याहून जवळ आहे, यांना म्हटलं जाऊया का आपण, चला थोडंसं चेंज. कोविड नंतर कुठे जाणं येणं नव्हतं फारसं. जाऊ. त्या दादांची ती दक्षिणा मी तिथे दानपेटीत ठेवली ताई, तिथे दिली. तिथून त्यांच्यासाठी प्रसादाचं भस्म पुडी ते सगळं आणलं, विभूती वगैरे. आणि ज्या दिवशी आम्ही आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते परत माझ्याकडे आले. काय योगायोग बघा, किती स्वामीच म्हणायचे की नाही ताई. म्हटले की म्हणे खाली ना वायर जात नाहीये, तर तुमच्या बाल्कनीत ना घेऊ का. म्हटलं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणे दुपारची वेळ तुम्हाला डिस्टर्ब, म्हटलं काही हरकत नाही. मग मी त्यांना तो नाही ते प्रसाद दिला सगळा. ते इतके खुश झाले ताई, किती छान. म्हटले की मला तर काही असं अपेक्षित पण नव्हतं बघा. पण तो पैसा तुम्ही स्वामींसमोर ठेवलेली गोष्ट मी माझ्यासाठी नाहीच वापरणार, म्हटलं हे तर निश्चित होतं. मग तिथून जाऊन आलो, आणि जाण्याचा उद्देश असा होता की ते पारायण मी माझ्या मुलीसाठी केलं होतं खास. आणि स्वामींनी माझी खूप छान इच्छा पूर्ण केली. अरे वा. तिला काय ना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं. अच्छा, कुठली साईड. कॉम्प्युटर. अरे वा. मग आता पुण्यात कसं PICT आणि COEP कॉलेज बेस्ट. अच्छा, म्हणजे तुम्हाला कॉलेज पण तसेच पाहिजे होते. आणि तिचं VGTIचं पण होतं बरं का, मुंबईत. बापरे. आणि बघा ना, मेरिट मध्ये तिचं COEP न लागता सेकंड रँक लागला PICTला. वा. आणि ते पण फक्त स्वामींचीच कृपा. म्हणजे एक दिवस थोडं नाराज झालो आम्ही की अरे COEP पाहिजे होतं, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. पण PICTला तिला ज्या कोट्यातून, म्हणजे ह्याच गव्हर्नमेंटच्याच ह्याच्यातून 50,000 फी होती ताई. म्हणजे मला असं वाटायचं की आपल्याकडनं एवढे पैसे होतील का, खूप खर्च होईल का, असं एक वाटत असायचं ना. पण नाही, ते पण इतकं छान झालं. अरे वा. आणि त्या कॉलेजमध्ये आता तिची डिग्री पूर्ण झाली. बापरे, झाली पण. हो. हा प्रवास 4 वर्षाचा प्रवास इतका सुखकर गेला ताई स्वामींच्या आशीर्वादाने. खूप म्हणजे मी विश्वास पण नाही बसणार कोणाचा की इतकं पण एखाद्याच्या आयुष्यात घडतं का. हो, खरंय.
मग आम्ही मग तिचं ऍडमिशन झालं आणि त्या दिवशी माझं पारायणाचं फुल पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर पडलं. अरे वा. मग मी माझ्या मुलीला म्हटलं, बघ बेटा, दुसरी पायरी म्हणजे 2 नंबर. तर हा तुला स्वामींनी 2 नंबरचं कॉलेज दिलं हा आणि किती तिथे छान. तुला आता छान करायचंय. अरे वा. तर ताई तिने इतकं छान इंजिनिअरिंग केलं. तिला लास्ट इयरला आहे ती आता. अरे आणि वा तेव्हापासून ती पण सेवेत आहे. मग किती तेव्हा छान. मी यशवंत दादांना मेसेज केला होता हा की हा दादा मला अशी अशी सेवा पाहिजे, सांगा मला. मग हा दादांनी सांगितलं की तुम्ही 51 वेळा घोरष्ट हा स्तोत्र आणि 11 माळी जप असं करा. हा हा. मग मी पण करत होते आणि माझी मुलगी पण करत होती आणि ती आज तागायत, आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. हो हो हो. आजपर्यंत ती तिच्या पद्धतीने तिला जशी जमेल तशी सेवा करत राहते ताई. अरे वा म्हणजे किती छान इंजिनिअरिंगला ताई. असणाऱ्या मुली किंवा मुलं करतात नाही हो, करत मला सायन्स माहिती नाही. स्टुडंटची थोडी शंकाच असते. वेगळं हे असतं. पण घरातल्या वातावरणानुसार ती आधी ती हम्म छोटं स्वामी लीलामृत आहे ना, ते हम्म. वाचते दर गुरुवारी. अरे वा. त्याच्यानंतर आता पण आता पुढचा अजून एकदम छान अनुभव हा. की मग तिचं इंजिनिअरिंग होत आलं. 3rd इयरला असताना तिला प्लेसमेंट मिळाली. म्हणजे हम्म. तर ती इंटर्नशिप मिळाली, प्लेसमेंट मिळाली. ते हम्म. पण स्वामींची कृपा. 2 कंपनी होत्या, 2 नंबरची मिळाली. ते पण इतकं छान ना. हं. आणि त्या कंपनीमध्ये तिला आता 14.5चं पॅकेज मिळालं. बाप रे बाप रे. फक्त स्वामींची कृपा. खरंच खरंच मग ताई. त्या दरम्यान आम्ही परत एकदा संगमनेरला गेलो. हा 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 आणि दुपारची वेळ होती. असं 10 वगैरे वाजले होते. हा हा हा. 9:30-10ला पोहोचलो असणार ना. हम्म. आणि मग 5-6 जण आतमध्ये बसले होते. हा हा आम्ही आणि मग गेलो तर आरती होईल असं जाणवलं कुठेतरी. हा पण हा. म्हटलं आता बाहेर नाही जायला पाहिजे, आपण बसून राहूया. हम्म. आणि 1-2 जोड्या होत्या आणि आमची तिसरी जोडी. हा हा तर ते दोघांपैकी एक उठून गेलं, एक कोणीतरी बाहेर गेलं. हा आणि गाभाऱ्यातून त्या ताई एक बाहेर आल्या आणि हा. त्यांनी आमच्या दोघांकडे हात करून म्हणाले की तुम्ही आतमध्ये या. अरे मग आम्ही आतमध्ये गेलो. काय आणि ताई भाग्यवान तुम्ही. परत सीमाताईच त्यांनी असतील त्या. नाही, सीमाताईंना ओळखते मी. पण मी अच्छा पहिल्यांदा गेली ना तेव्हा त्या होत्या कारण. अच्छा अच्छा. हा हा हा. दुसऱ्या मुली होत्या. हम्म. आणि मग त्या मला म्हणाल्या की तुम्ही आरती घेता का? म्हटलं हा अरे वा किती छान. हा तर म्हटलं ताई म्हटलं अहो मी साडी नाही घातली ना, ड्रेसच आहे. हा हा. तर इथे येताना कधी पण साडी घालून या ताई, कारण कधी चान्स मिळेल, स्वामी कधी तुम्हाला सांगता संधी येत नाही. देतील सांगता येत नाही. खरंय खरंय. तो दुसरा अनुभव की स्वामींनी त्या अरे वा. दिवशी पण हातून आरती करून घेतली दोघांच्या. हे किती आणि मोठं भाग्य आहे ताई हां. तुमचं. आणि दादांच्या मठात बोललेली कुठली इच्छा अपूर्ण नाही राहिली ताई माझी. अरे वा. म्हणजे असं आपण सहज बोलून गेलो ना, मागणं तर मागतो माणूस, स्वार्थापोटी बरोबर सेवा आहे. करणं ही गोष्ट वेगळी आहे. हो हो. पण आपण जे सहजच मागून जातो किंवा सहज बोलून जातो ना, तो हम्म. शब्द पण स्वामी कसा पटकन उचलतात याचे हो. माझ्याकडे खूप अनुभव आहे. हो म्हणजे ना. अगदी छोटे. अरे वा. आता एका मैत्रिणीचं माझं गळ्यातलं हरवलं. मी त्या दिवशी तिथे केंद्रात म्हटली, हा स्वामी अहो म्हटलं मॅडमचं सापडू दे ना, त्यांचं पण कष्टाचं होतं. हा आणि त्यांना मी म्हटलं की मॅडम जा माझ्या स्वामींच्या एखाद्या जवळपास तुमच्या इथे कुठे असेल तर, हा आणि नारळ खडी साखर ठेवा, बघा स्वामी सापडून देतील तुमचं मंगळसूत्र. हा हा त्या हा. एका गुरुवारीच गेल्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचं गळ्यातलं सापडलं. बाप रे. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्या मला एवढी घट्ट मिठी मारली. आई ग. आणि म्हटलं अहो बघा, म्हटलं नाही माझं काही नाही, स्वामींचं आहे. म्हणजे खरंय खरंय. आपल्या बरोबरीने आपल्या सोबतच्या ह्याला पण त्याचे पॉझिटिव्ह वाइब्स कसे मिळतात. मिळतात. खरंय खरंय. तर ते इतकं छान झालं. मग आता परत मी सेवा घेतली यशवंत दादांकडून. हा हा. आत्ताच एक 3-4 महिने झाले. हम्म. आणि त्याच्या आधीपासून मी 11 गुरुवारी संक्षिप्त पारायण करायचं ठरवलं होतं. हा 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 की हा. म्हटलं स्वामी आता माझं पण एवढी धावपळ असते तर करेल मी, पण जसं जमेल तसं. शाळेतून आली दुपारी 4ला येते मी घरी. हा हा मग हा. आल्यानंतर आंघोळ वगैरे करून संध्याकाळी पण म्हटलं नको, मग शिवाशिव होते. मग बरोबर. हा. सकाळी करून जाते मी स्कूलमध्ये जायच्या आधी. बापरे. तर ताई मग माझ्या मुलीसाठी तिने ना GRE आणि TOEFLची एक्झाम दिली. तिला मास्टर्स करायचंय. ओ. तर म्हटलं संधी मिळाली तर करूया आपण ह्या वर्षी. बरोबर. हा हा. ताई स्वामींची कृपा 5व्या गुरुवारी पहिला ऍक्सेप्टन्स आला तिचा अमेरिकेचा, US चे. बापरे. आणि काय म्हणायचं स्वामींचं हे की त्रयमूर्ती. तर त्यांनी बघा ना 3 युनिव्हर्सिटीज मधून तिला कॉल आहे. बघा, ब्रह्मा विष्णू महेश सारखं. महेश. मी तिला तेच म्हटलं की 3 आहेत. म्हणजे आता स्वामींनी असं करून दिलंय ना ताई, घे. तुला शिकायचंय का, जा तू शिकायला. अरे आणि वा. तुला नोकरी करायची का, मग कर इथे नोकरी. अरे म्हणजे तुझ्यासाठी दोन्ही गोष्टी आहेत. ऑप्शन ठेवलेत. खरंच खरंच. किती म्हणजे असा आनंद वाटतो ना की विश्वास आणि संयम ठेवला ना ताई, हा. सगळ्या गोष्टी होतात. अगदी अगदी ताई, आणि काय लाख मोलाचा शब्द वापरला तुम्ही आणि आज. माझ्या बाबतीत तर असं झालंय ना ताई की आता स्वामी काय म्हणतात, अगे वेडे तू काय मागते,
मी आहे तुला द्यायला. म्हणजे तुला काय द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं हे मी बघणार. विश्वास ठेव फक्त. तू फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि मागू नकोस. आता फक्त इच्छा बोल, तुला सगळं मिळेल. तू फक्त सांग, मागू नको. तुला काय पाहिजे सगळं मिळणार. सगळ्यांसाठी स्वामी तसेच आहेत. फक्त सगळ्यांनी तुमचा जो शब्द आहे ना ताई, विश्वास आणि संयम, हे फार महत्वाचं आहे. लोकांचं काहींचं कसं असतं, पीळ हळद आणि हो गोरी, तसं नसतं ना. आपल्या शेवटी प्रारब्धाचं पण काहीतरी आहे त्याच्यात वाटा. अगदी बरोबर. म्हणजे मला तर 5व्या गुरुवारी पहिला ऍक्सेप्टन्स, त्याच्यानंतर 11 गुरुवार संपत आले तोपर्यंत अजून 2 आणि पुण्यतिथीच्या दिवशी अजून एका 4थ्या कॉलेजचं आम्हाला थोडं अपेक्षित होतं. तिथेही जर ह्या युनिव्हर्सिटीचं पण आलं तर आपण करूया विचार. बरोबर. मग आणि ते नेमकं स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी संध्याकाळी त्याचं आलं की तुम्हाला ह्या टर्म मध्ये नाही मिळणार आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला स्वामींनी 3 दिलेत ना, ते आपल्यासाठी उत्तम आहेत. अगदी खरंय. मग आता असं झालं की आपल्याला हे युनिव्हर्सिटी घ्यायची, तर मग खर्च खूप आहे ना ताई. 70 लाखापर्यंत जाणार. हो एवढा. हो. मग ते 2 वर्ष आणि त्याचं राहणं वगैरे, आता सगळं आपल्या देशात नाही म्हटल्यावर फरकच पडतो. हो, दुसऱ्या देशात म्हटल्यावर येतच ते. आणि अमेरिकेचा जरा जास्तच रेट आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे इथल्यापेक्षा युनिव्हर्सिटी जरा वेगळ्या असतात. खरंय. तर आम्हाला कर्ज, मग आता आपण काय म्हणतो एज्युकेशन लोन घेऊया. मिळतं. हो बरोबर आहे ताई. म्हणजे काय स्वामींचा तो अगाध लीला, अगाध महिमा. मी दादांकडनं तेच घोर कष्टोद्धरण स्तोत्र दादांना मेसेज केलेला होता ना, मग ते म्हटलं की तुम्ही सुरू करा आतापासून आणि करत राहा. मग मी ते पण माझं सुरूच आहे. अरे वा. जिथं 30 किंवा 32 लाख रुपये लोन पाहिजे अशी अपेक्षा होती, तिथे स्वामींनी 45 लाख रुपयाचं लोन मंजूर केलं. बापरे. स्वामींचा आशीर्वाद. बघा. म्हणजे हे अपेक्षितच नव्हतं आम्हाला. खरंच ताई. म्हणजे की मी असं की स्वामी मला कोणाकडे मागायचं नाही हो, माझं जेवढं आहे ना तेवढं ह्याच्यावर करायचं. तुम्ही आजवर जे दिलंय, मी खूप स्ट्रगल केलाय आयुष्यामध्ये सुरुवातीला, आणि ह्या सेवेत आल्यापासून तो स्ट्रगल पण विसरून गेले ताई मी आता. आता काही वाटत नाही मला. आता आपण आपली सेवा, आपलं चौकोनी कुटुंब आणि स्वामी त्याचे आधारस्तंभ. खरंच. आणि मी ज्या शाळेत नोकरी, मग कोविडच्या वेळेस थोडं जरा हे झालं ना, कमी जास्त. नंतर बघा स्वामींच्या कृपेने नंतर मला परत सुपरवायझर म्हणून मिळालं ताई प्रमोशन. आणि इतकं छान सीबीएसई स्कूल आहे. बापरे. पण सुपरवायझर ऍज इतकं व्यवस्थित, तिथे टीम पण खूप छान आहे सगळे. अरे वा. तुमची अजून खूप भरभराट होईल बघा, खूप प्रगती होईल. म्हणजे आता एवढंच की स्वामींनी शेवटच्या श्वासापर्यंत सेवेतच ठेवावं, दुसरं काही मागणं नाही ताई. मी नाही मागणं, म्हणजे आता मागण्यासारखं राहिलंच नाहीये. फक्त म्हणताय की तू सेवा कर, मी आहे तुझ्या पाठीशी. अगदी आपण करत राहायचं. खरंय. खूप छान ताई, मी शेअर करते. नक्की. आणि ताई तुमचा आवाज इतका छान आहे, इतका गोड ताई. पण तुम्ही किती गोड आणि किती पॉइंटचे सगळे मुद्दे सांगितलं. आणि मी दुपारी स्कूलमधून आले ना, थोडा अर्धा 1 तास थोडस जरा रेस्ट, चला थोडं लोळूया, बसूया. मी तुमचे अनुभवच ऐकत असते. हो ना. एक जरी अनुभव ऐकला ना ताई, इतकं छान वाटतं ना. आणि आता तर असं 2-3 दिवसापासून सारखं मनात की कधी एकदा सांगू आणि कधी नको, असं झालं होतं की खूप छान वाटलं. असं एकदम मस्त. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी. स्वामींची इच्छा आज गुरुवारच होता. थोडी मोठी सेवा करत राहायची, करते, अजून चांगलं करायचा प्रयत्न होणार ताई. आणि पुढे परत छान अनुभव आले ना की पहिला फोन येणारच ताई. आणि आपल्या चॅनलला ज्याने अनुभव शेअर केला त्याला दुसरा अनुभव आला नाही असं होतच नाही. तेच फक्त आता हेच मुलांची प्रगती व्यवस्थित झाली ना की मग काही नाही. आपल्याला आयुष्यात काय कमवायचंय, आपण लाखो विद्यार्थी घडवले ताई. तर आपल्या हातून आपल्याही मुलांच्या बाबतीत कुठे कमी नको पडायला. एवढंच एक स्वप्न उराशी बाळगलंय मी, बाकी काही नाही. खूप अशा गरीब विद्यार्थ्यांना पण मदत केली आहे ताई. हो ना, केलंच पाहिजे ना. तर आपला पिंडच असतो, तर आपल्याकडनं नॅचरल होऊन जातं. आणि त्याचं आपल्याला म्हणजे असं काही वाटत नाही की आपण काय स्पेशल केलंय ते. अगदी बरोबर. तसं नाही, फक्त एक कुठेतरी मनाला समाधान आपल्या समाधानासाठी. शिक्षक दिनाला एखादा फोन जरी आला, एखाद्या किती त्यात सगळं मिळालं आपलं. बस इतकं छान वाटतं ना. खूप अगदी खूप छान ताई, मी शेअर करते. हो नक्की, धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.